फिंगरप्रिंट अनालिसिस म्हणजे काय नाही आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. फिंगरप्रिंट अनालिसिस म्हणजे आयक्यू टेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट सारखं काही नाही. आयक्यू टेस्ट ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये काय असतं तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनर दिलेला असतो, मल्टिपल ऑप्शन्स असतात आणि मग त्याच्यातलं काहीतरी एक टिक करायचं असतं. आता त्या टेस्ट कशा असतात तर जी टेस्ट देणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची त्यावेळेला मानसिकता काय आहे त्यानुसार ती व्यक्ती कुठे टिक करायचं ते ठरवत असते. आणि म्हणून असं होतं की सेम टेस्ट जर एक आठवड्यानंतर 15 दिवसानंतर जर परत घेतली तर त्याचे रिझल्ट हमखास बदलतात, हे आमचं निरीक्षण आहे. फिंगरप्रिंट अनालिसिस म्हणजे भविष्यवाणी देखील नव्हे. कुंडली दाखवून जेव्हा आपण भविष्याची माहिती घेतो त्यावेळेला असं असतं की आपली जन्मवेळ जर अचूक असेल तर सगळं जे काय प्रेडिक्शन आहे ते अचूक येतं. पण जन्मवेळ टिपण्यामध्ये खूपदा काहीतरी गडबड झालेली असते, त्याच्यामुळे आपल्याला जे काय सांगितलं जातंय ते खूपदा मॅच होत नाही असंही दिसून येतं. तर फिंगरप्रिंट अनालिसिस हे एक प्रगत शास्त्र आहे. आपल्या हाताची 10 बोटं आहेत आणि 10 बोटांवरती वेगळे वेगळे पॅटर्न्स असतात, ज्याला आपण शंखचक्र वगैरे म्हणतो ते. तर ते 10 पॅटर्न्स आणि आपल्या मेंदूचे 10 कप्पे यांचं सायंटिफिक कनेक्शन काय आहे हे सांगणारं ते शास्त्र आहे. आणि तुम्हाला हे माहिती असेल की ह्या ज्या फिंगरप्रिंट्स असतात, आपल्या बोटांचे जे ठसे असतात ते जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कधीही बदलत नसतात आणि म्हणूनच याच्यामध्ये ॲक्युरसी जास्त आहे. हे फिंगरप्रिंट अनालिसिस करणारी बरीच मंडळी आहेत, पण ती सगळी जण या फिंगरप्रिंट अनालिसिसचा उपयोग फक्त मुलांच्या करिअरची दिशा ठरवण्यासाठी असतो अशा पद्धतीने मार्गदर्शन करतायत. तर तसं काही नाहीये. आम्ही अगदी 1-2 महिन्याच्या बाळाचं पण केलेलं आहे आणि अगदी 90 उलटून गेलेल्या लोकांचं सुद्धा केलेलं आहे. आपण जन्माला येताना कोणत्या ऊर्जा घेऊन आलेलो आहोत त्या ऊर्जांचा वापर योग्य पद्धतीने कसा करायचा आहे आणि आयुष्यामध्ये आनंदी पण कसं व्हायचंय, यशस्वी पण कसं व्हायचंय, निरोगी पण कसं राहायचंय आणि समृद्ध पण कसं व्हायचंय, ह्या सगळ्या गोष्टींवरती मार्गदर्शन केलं जातं. आरोग्यविषयक काय काय करणं गरजेचं आहे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, कोणते व्यायाम केले पाहिजेत, कोणते व्यायाम नाही केले पाहिजेत, नोकरी कुठल्या क्षेत्रामध्ये केली पाहिजे, व्यवसाय करायचा असेल तर तो कुठल्या पद्धतीचा केला पाहिजे हे सांगितलं जातं. नातेसंबंध कोणाशी कशा पद्धतीने आपण विकसित करू शकतो, कुणाला किती जवळ घ्यायचं, कुणाला किती लांब ठेवायचं हे सगळं सांगता येतं. करिअरच्या संदर्भात जर म्हटलं तर नेमकं कुठल्या दिशेला जायला पाहिजे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आपण कमी श्रमामध्ये अधिक यशस्वी होऊ शकतो आणि अधिक आपण संपत्ती पण कमवू शकतो, या दृष्टिकोनातून याच्यातून मार्गदर्शन केलं जातं. आता ह्या मार्गदर्शनाची व्यापकताच एवढी आहे मुळात, कारण त्याच्यामध्ये आपला डावा मेंदू, उजवा मेंदू, इंटेलिजन्स कोशंट, इमोशनल कोशंट, क्रिएटिव्ह कोशंट, ऍडव्हर्सिटी कोशंट, त्याच्यानंतर पर्सनॅलिटी टाईप आपले काय आहेत, त्याच्यानुसार आपण कसं वागायला हवंय, आपली विचार प्रणाली कशी आहे, बुद्धी प्रवर्तक आहे का कृती प्रवर्तक आहे, मग त्याच्यानुसार काय करायला पाहिजे, ऐकणं, बघणं आणि प्रॅक्टिकली काम करणं, याच्यातली कोणती एनर्जी आपल्याला जास्त दिलेली आहे आणि त्यानुसार मग आपण अभ्यास कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, पुन्हा आपला बिहेवियरल पॅटर्न कसा आहे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन ह्या आपल्या क्षमता कशा आहेत आणि आपल्यामध्ये स्वनेतृत्व गुण कोणते कसे आहेत आणि ते कसे विकसित करायला पाहिजेत. आणि ही जी 10 बोटं आहेत ही आपल्या मेंदूचे 10 कप्पे रिप्रेझेंट करतात, ज्या 10 कप्प्यांमध्ये आपल्याला निसर्गाने जन्मतःच 10 वेगळ्या वेगळ्या ऊर्जा दिलेल्या आहेत. त्या सगळ्या ऊर्जांची पर्सेंटेज वाईज माहिती याच्यातून मिळते आणि त्याच्यावरून आम्ही आपल्या वर्तनात कोणते कोणते बदल करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी याच्यातून इतक्या सविस्तरपणे सांगितल्या जातात की एकदा हे काउन्सिलिंग घेतलं तर त्याच्यावर परत काही चर्चा करावीच लागत नाही. कारण काउन्सिलिंग म्हटलं की आपल्याला सिटिंग्स डोळ्यासमोर येतात, किती सिटिंग्स लागतील कोणाला ठोक वगैरे, तसं काहीही लागत नाही. तुम्ही फक्त फिंगरप्रिंट दिल्या की संपलं. आम्हाला काहीही माहिती द्यायला लागत नाही. आम्हीच तुम्हालाही माहिती नसलेल्या गोष्टी सांगतो तुमच्याविषयी. आणि हीच या शास्त्राची गंमत आहे. टेक्नॉलॉजीला ते जोडलेलं असल्यामुळे आपल्याला याच्यातून इतकी ॲक्युरसी मिळते की आज हजारो लोक करून घेतात आणि त्यांना खूप ट्रेमेंडस रिझल्ट मिळतात.
संपूर्ण जीवनाविषयीची दिशा या काउन्सिलिंग मधून दिली जाते की जी अन्य कोणत्याही प्रचलित शिक्षणातून आपल्याला कधीच मिळत नसते, ज्याच्यासाठी आपण लाखो रुपये खर्च केले. फार उशीर करू नका. परीक्षा मुलांच्या तोंडाशी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता जर तुम्ही निर्णय घेतलात तर यातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा मुलांना अभ्यास करण्याच्या अँगलनी सुद्धा उपयोग होणार आहे आणि परीक्षा झाल्यानंतर आपल्याला मुलांची करिअर विषयक दिशा ठरवण्यासाठी सुद्धा उपयोग होणार आहे. तेव्हा आता प्रयोग करायचं काहीच कारण नाहीये. फक्त निर्णय घ्या आणि हे अनालिसिस करून हे जेव्हा काउन्सिलिंग घ्याल तेव्हा तुम्हाला सगळं लख्ख दिसायला लागेल. आणि हे फक्त मुलांसाठीच नाहीये, हे मोठ्या माणसांनी देखील करून घेणं गरजेचं आहे. कारण खूपदा आपण उच्च शिक्षित असतो, आपण उच्च पदव्या धारण केलेल्या असतात, पण तरी सुद्धा आपण यशस्वी नसतो आयुष्यामध्ये. ते यशस्वी होण्यासाठीच सविस्तर मार्गदर्शन आम्ही देतो. तेव्हा या संधीचा जरूर लाभ घ्या. फिंगरप्रिंट्स कशा द्यायच्या, काय वगैरे ह्याच्याविषयीची सविस्तर माहिती घ्या.